चांदूर येथील एक लिपिक अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याच्या आरोपावरनं खंडणीसाठी धमकावल्याची घटना समोर आली आहे। या संबंधी पोलिसांनी तपास सुरू केलाय। हा बरोबर आहे। गाडगेनगरला 00 नंबर एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। रणजित तायडे म्हणून नाव आहे त्यांचं। एसटी मध्ये लिपिक या पदावरती कार्यरत आहे। त्यांना नोकरी बहिरेपणाचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी घेऊन त्यांना नोकरी लागली होती। तर एक इसम आणि त्यांना फोन केला, स्वतःचं नाव त्यानं राजिक शेख असे सांगितले आणि तू 10 वर्ष झाले तुझ्या नोकरीला आणि तुझं प्रमाणपत्र मी रद्द करू शकतो आणि ते रद्द न व्हायचे असेल तर आम्हाला 2 टप्प्यामध्ये 3 लाख रुपये तुला द्यावे लागतील। अशावरून तो खंडणीचा गुन्हा दाखल होऊन 00 नंबरने गाडगेनगरला आणि तो इकडं वर्ग करण्यात आला। आता पुढील कारवाई तपास आम्ही करीत आहोत। कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे? हा राजिक शेख म्हणून इसम आहे, त्याच्या विरुद्ध झालेला आहे। आता अधिक चौकशी सुरू आहे। या प्रकरणाची पुढील तपास कारवाई सुरू असून आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे।